नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि इथे मी डिनरची तयारी करते आहे. तुमच्या ते लक्षात आलंच असेल बघून. हा अगदीच पीक पिरियड आहे माझ्या किचनमधला. चला, आता भाकऱ्या करून झालेल्या आहेत. आता मी शेपूची भाजी बनवते आहे. सगळ्यात आधी मी कढई ठेवली. कढईत तेल घालून घ्यायचं. थोडा आवाज कमी करतो. मी मिक्सरमध्ये जिरं, हिरवी मिरची आणि लसूण असं म्हणजे ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे. खूप अशी बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला. मी एकदा दोनदाच फिरवून घेतलं फक्त. आणि आता ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतलं गेलं आहे. आता यावरती शेपूची भाजी. तर शेपू मी मगाशी बारीक चिरून घेतला होता आणि पाण्यामध्ये व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे. आता ही मुगाची डाळ मी अर्धा तासापूर्वी भिजत घातली होती. अर्धा तास इनफ असतो डाळ भिजायला. तुम्हाला जर ही भाजी सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्रभर पण डाळ भिजत घातली तरी चालेल. आता डाळ पण आपण या स्टेजलाच घालून घेऊयात, म्हणजे भाजीसोबत आपली डाळ पण व्यवस्थित शिजली जाईल. आता मी जो पदार्थ बनवते आहे तो माझ्या मनाच्या अगदी जवळचा आहे. शेंगदाण्याची चटणी. ही चटणी चवीला जितकी छान लागते ना तितकीच बनवायला सोपी आहे. मला आठवतं आहे माझ्या लहानपणी माझी आजी ही चटणी भरपूर प्रमाणात बनवायची आणि चटणी, भाकरी आणि कांदा अशी शिदोरी पॅक करून माझ्या आजोबांसाठी शेतात घेऊन जायची. माझे आजोबा शेतकरी होते. तर आजीसोबत ना मी सुद्धा चालत जायचे आणि मग आम्ही तिघे एका झाडाच्या सावलीत बसून मस्तपैकी भाकरी, चटणी आणि कांदा खायचो. काय सुंदर दिवस होते ते. म्हणजे ते दिवस मला आठवले की माझं मन भरून तर येतंच, पण माझ्या तोंडाला पण पाणी सुटतं. माझं लग्न झाल्यानंतर ना ही चटणी मी बनवायला लागले घरी. अगदी आजीसारखी जमून येत नाही नक्कीच, पण तरी मी प्रयत्न करते. आणि विशेष म्हणजे अमितला पण ही चटणी खूप आवडते. तुझी भाजी पण मस्त छान झाली आहे. चटणी घालते हा अमित. थांब थांब थांब, ताट ठेव. बघ जरा, मी कॅमेरामध्ये बघून घेतली. भाकरी इकडे. अमितने इथे तूप आणि गूळ असं सुद्धा घेतले भाकरीला लावून खायला. गो. आता मी माझ्यासाठी ताट वाढून घेते. ती मस्त झाली आहे भाजी. शेपूची भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी. हा आहे आज माझा डिनर. चला या जेवायला. जेवण झाल्यानंतर मी आणि अमित वॉकला जात असतो. युजली आम्ही बाहेर रोडवरती जातो, पण आज म्हटलं सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊयात, कारण सोसायटीचं गार्डन ना बरंच मोठं आहे आणि त्यात एक जॉगिंग ट्रॅक पण आहे. मग म्हटलं चला फॉर अ चेंज आज आपण गार्डनमध्ये चालूयात. पण तो ट्रॅक इतका नॅरो आहे की मला आणि अमितला एकत्र चालताच येत नव्हतं. तो पुढे आणि मी त्याच्या खूप मागे असे आम्ही चालत होतो. मग आमचं वॉक वगैरे करून झालं आणि जवळजवळ एक 10 वाजता आम्ही घरी पोहोचलो. मग काय, घरी आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीची तयारी सुरूच होते. आपल्या डोक्यात तेच चालू असतं, आजचं झालं आता उद्याचं काय. सो इथे मी छोले भिजत घालत होते दुसऱ्या दिवशीसाठी. आता हे छोले मी उद्या लंच किंवा डिनरमध्ये बनवेन. अमितला पण छोले खूप आवडतात आणि बऱ्याच दिवसात बनवले नव्हते. मग म्हटलं चला छोले भिजत घालूयात.
संपला माझा आजचा दिवस आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला कॉमेंट करून प्लीज कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.